तर आज मी चाललो आहे हडसर किल्ला दादरवरून. तिकडे सह्याद्री संजीवनी म्हणून एक ट्रेकिंगचा ग्रुप आहे, त्यांच्यासोबत मी चाललो आहे. आणि ह्यावेळेस माझ्यासोबत कोण माझे पलटण नाही मिळत. सोनल वगैरे हे लोक यांनी धोका दिला आहे मला टायमावर. तर मग ते लोक नाही मिळत, मग मी एकटाच आहे. कारण की मला खूप टाईमपासून रॉक क्लाइम्बिंग वगैरे हे करायचं होतं, त्यामुळे मी स्वतःने त्यावेळेस बुक केलं आहे आणि मी एकटाच चाललो आहे, बाकी कोण नाही. तर मग तिकडे दादरवरून ते सगळे लोक मला भेटतील आणि त्याच्यासोबत मी जाणार. तर माझी ट्रेन आहे 7:20ची. 7:10 इकडेच झालेत. काय माहिती भेटते की नाही. 10 मिनटं तर लागतात इकडून जायला स्टेशनला. लेट्स सी. आणि मी आता पोचलो आहे स्टेशनवर, पालघर स्टेशनला. असं टायमावर पोचलो, एकदम ॲक्युरेट टायमाचं आपण पक्का आहे. पण मला इकडे आल्यावर कळालं की भाई ट्रेनच लेट आहे 10-15 मिनटं. मग म्हणजे ती ट्रेन आता मला भाई एकदम आरामात भेटणार आहे, त्यामुळे घाई करून काय फायदा नाही. तर माझी ट्रेन लेट होती, पण त्याच्यानंतरची जी लोकल ट्रेन होती ती मात्र टायमावर होती, त्यामुळे ती ट्रेन पकडली मी आता. आणि खूप वाट बघितल्यानंतर ही ट्रेन आली. तिच्यामध्ये बसून आता मी चाललो आहे दादरला. तर हे आहे दादर स्टेशन. त्याच्याच समोर आहे श्री स्वामी नारायण मंदिर. तर हीच ती जागा आहे जिकडून आम्ही सगळे भेटणार आहेत आणि इकडूनच आम्ही 10:15-10:30पर्यंत निघणार आहेत. तर जाता जाता एक मेसेज भेटला आहे मला. मेसेज भेटला आहे वा. तर इकडे भयंकर गरमी होते, ती तुम्ही माझ्या तोंडावर बघू शकतात किती गरमी होते ती. तर आता मी सगळ्यांची लोकांची वाट बघतोय. अर्धा तास झाला इथे आला आहे. आता अर्धा तासाने परत निघणार आहेत, तर कधी येत आहेत तेच बघतोय. ते बसून मला कोणतरी असं टाईमपास करायला, बकचोदी करायला कोणतरी भेटला पाहिजे. भाईचारा बनवायचा विचार करतो मी कोणासोबत तरी. आणि ट्रिपमध्ये असं ट्रेकमध्ये वगैरे जातो तो ऑब्वियसली बनतोच. भाऊ कोण भेटते का? बकरा नाही, कोण असं टाईमपास करायला. मला मित्र बनायला टाईम तर नाही लागत, कारण की आपला औराज असा आहे की मुलगा असा की मुलगी आपले फटकन मित्र बनतात. काय माहिती, गॉड गिफ्टेड आहे माझ्याकडे ही गोष्ट. मागच्या वेळेसारखं परत आता वॉक करत आम्ही आता बसकडे चालले आहेत. आणि इकडे मोठा वॉर्मअप करत आम्ही चालले आहेत बसच्या शोधात नाही, जिकडे बस येणार आहे लास्ट टाईम तिकडेच, ह्यावेळेस पण तिकडेच बस येणार आहे वाटते. तर त्याच ठिकाणी आम्ही चाललो आहे. तर फायनली बसमध्ये आहेत आणि ह्यावेळेसची AC बस आहे. लास्ट टाईम नॉन AC होती, ह्यावेळेस बजेट वाढलं आहे. तर ह्यावेळेस AC बस आहे. आणि हा आहे इमर्जन्सी डोअर, म्हणजे आमचा सनरूफ हा आम्हाला ओपन नाही करायचा आहे. इकडे आम्ही ब्रेकसाठी उतरले आहेत. इकडे चहा पाणी वगैरे घेऊन निघणार बेस विलेजला. डॉगेश भाई मूडमध्ये येतोय भाई. तर आता आम्ही पोचलो आहे. विलेजचं नाव काय आहे दादा? राजूर वन विलेजला. हे आहे हडसर विलेज, हडसर किल्ल्याचं बेस विलेज. तर आम्हाला आमची बस इकडे सोडून गेली आहे. ते लोक गेले आहेत जीवदान फोर्टला गेलेत. आणि आता आम्ही चालले आहेत हडसरला. तर आणि हे आहे आमचे ट्रेक लीडर कल्पेश सर. काय वाटतं कल्पेश सर? नाही एवढा नाही दिसत आहे, पण ठीक आहे. हां
एवढा मोबाईल चांगला आहे ना सॅमसंग. हे बघ आमच्या स्वागताला भाई डॉगेश भाई एकटाच काफे आहे. किती पण समोर येऊ द्या एकटा बास. किती लांब आहे. हे भाई येऊ दे. आणि आता आम्ही इकडे पोचतायत बेस्ट विलेज. तिकडे नाश्ता वगैरे करून फ्रेश होऊन आम्ही जाणार हडसरला. स्लॅब नहीं मेरा एक दोस्त जाता है ट्रैक पे, वो सेम तरह से दिखता है ऑलमोस्ट. मुझे हर लोग ऐसे ही क्यों बोलते हैं रे. जहाँ आणि नेहमीप्रमाणे सह्याद्री संजीवनीची स्पेशल डिश नाश्ताला ती म्हणजे कांदा पोहे. हे प्रत्येक ठिकाणी कॉमन आहे भाई. तो आहे ना तिकडे हरसड तो त्या साईडून त्या 2 डोंगरांच्या मधून ना आहे तिकडून ना. चला आता आम्ही चाललेत पुण्याच्या गाडीमध्ये बेस्ट विलेज नाही कुंडीच्या वाटेकडे चाललेत. तिकडे त्याला 20-25 मिनटं लागतील अजून. मग तिकडून आहे क्लाइम्बिंग. काकू घेतो आता झालेलं आहे ट्रॅकला सुरुवात. आणि आमच्यासोबत मिस्टर ओंकार सॉरी कल्पेश सर. यांचं नाव दरवेळेस विसरतो मी. एवढे 2 वेळा आलोय तरी कल्पेश आणि ओंकार सरच आठवतो. ओंकार सरच आठवतो भाई आम्हाला. काय माहिती कसं काय करणार गरीब माणसं. आणि हा आहे हडसर किल्ला. तर सुवा काय वाटते. हाऊस द जोश. सकाळी तुला थंडी भरलेली. बहुत खराब. मग नहीं चाहिए थंडी. आता काय वाटते. आता कसं वाटतं एकदम तुला. मस्त एकदम भारी. एक्साइटेड आहे की नाही. हाँ बिल्कुल आहे. तर आता सुरुवात झाली आहे ट्रेकला. हा नॉर्मल पॅच पण नाही बोलता येणार आहे. नॉर्मल रस्ता क्रॉस करून आम्हाला चालत इकडे खुंडीच्या वाटेकडे जायचं आहे. मग तिकडून क्लाइम्बिंग सुरू होणार आणि त्याच्यानंतर पूर्ण फोर्ट एक्सप्लोअर करणार. भाई इकडे आंबेचोर लोक आलेत. आंबेचोर आले तिकडे. माकडांचं नाव नुसतंच बदनाम आहे. थांब एक सेकंड थांब. घे चढ. आणि इकडे आंबा सक्सेसफुली तोडलेला आहे. लाईफ टाईम अचिव्हमेंट. आता तिकडे खुंडीची वाट. सगळे लोक तिकडे चाललेत. काही लोक आंब्याच्या चक्करमध्ये खालीच आहेत. शोधतोय भाई करवंदाच्या नादामध्ये काय करावं लागतंय. काय वाटतंय करवंद कुठे भेटेल पूजा मॅम. हा भेटेल. आपण शोधूया. शोधलं की सापडते. बघू करवंद आम्हाला भेटतात की नाही. भेटलं तर चांगलंच आहे. यांनी खाल्ले करवंद. आम्हाला होप्स देत आहेत भेटणार. कुठे खुंडीचा मार्ग. हा तो खुंडीचा मार्ग आहे. तिथे चाललेत आता आम्ही. करवंद सोडून आम्हाला सगळं भेटतंय. कढीपत्ता तिकडे कोण काय फोडणीला घालायचं. करवंद सोडून आम्हाला कढीपत्ता वगैरे सगळं भेटतंय पण करवंद नाही भेटत आहेत. थांबा
करवंदाच्या नादात सगळं डोंगर फिरणार आज, पण करवंदावरती खाऊनच राहणार. परत वरती येणार. करवंद तर भेटत नाही, फक्त करवंदाची झाडं भेटत आहेत. आमचा पण बहुतेक कोल्हा होणार आहे. द्राक्ष भेटल्या नाही की द्राक्ष आंबट, करवंद कडू आहेत. चला, गरजेचं नाही किडा फक्त फळांमध्ये पाहिजे. किडा आमच्या पण अंगात आहे. चांगला रस्ता इथून आहे, पण आमच्या अंगाची खाज आम्हाला ह्या रस्त्याने घेऊन चाललं आहे. ते पण करवंदाची खाज आहे ही. आणि करवंद आम्हाला अशा रस्त्यातून घेऊन आलं आहे जिकडून माकडा पण जायला घाबरतील. पण पूजा मॅममुळे मला चांगला एक्सपिरियन्स भेटतोय. ॲडव्हेंचरस. यस बॉस, हमने कर दिखाया, रास्ता मिल गया. मग पूजा मॅम, मी काय बोलतो, तुम्हाला अजून पण होप आहे की करवंद भेटतील? पण भेटणार. करवंदासाठी तपश्चर्या बसल्यात. घोर तपश्चर्या चालू आहे इकडे, जेणेकरून आम्हाला करवंद भेटले पाहिजे. शोध लूंगे भाई देवी, करवंद ढूंढ दो हमें, प्रसन्न हो जाओ हमको. कुछ दिखाई दे हाँ बा इकडे. बाबाजी प्रणाम. प्रणाम बाबाजी, प्रणाम. जप नाम जप नाम जप नाम, बाबा जाने मन की बात. आणि इकडे आहे रणवीर, नॉट अलाहाबादिया. हा छोटा रणवीर आहे. वा भाई, ह्या व्ह्यू साठी आम्ही आलेलो इकडे. पूजा मॅमनी सांगितलं की पुढे करवंद भेटू शकतात, पण मला माझं नशीब माहिती आहे की मला जी गोष्ट पाहिजे ती आज तर नाही भेटणार. बाकी कधी पण भेटेल, ज्या पाहिजे त्याला भेटणार. तर बघू पुढे करवंद भेटतात की नाही. करवंद सोडून मला आंबे प्लस कढीपत्ता सगळं भेटलं आहे, पण करवंद नाही भेटलं आहे. इकडे आम्ही पोचले आहेत खुंटीच्या वाटेच्या पॅचवर. मला वाटलं आणि इकडे सेटिंग चालू आहे सगळ्यांची. खुंटीच्या वाटेने वरती घेऊन जायची. आणि व्हिडिओमध्ये जसं वाटतं तसा हा पॅच एवढा मोठा नाही आहे. व्हिडिओमध्ये जास्तच मोठा वाटतो. आणि हा किडा आहे, विचार करतो हात लावायचा, पण कोणतरी एक बोललेला की जंगलचा एक नियम असतो, जी पण लाल कलर सारखी गोष्ट आहे त्याला हात नाही लावायचा. हा तर किडा आहे. आणि भाई याची ही बॅग नाही, हे आहे डोरेमॉनचं पॅकेट. याच्यामध्ये भाई याने सगळं 2 लिटर पाण्याची बॉटल. डार्क फॅन्टसी भाई, कोणती फॅन्टसी आहे तुझी अशी जी डार्क आहे? याच्यात चिप्स, डार्क फॅन्टसी, पाण्याची बॉटल, अजून एक चिप्स. भाई चलता फिरता डीमार्ट आहे. चॉकलेट अजून एक. क्या करती है? वेणी घालून टाकली गवतांची. मुंडकं कुठे आहे काय माहिती. हे असं असते भाई, जास्त टाइम लावला ना. क्रिएटिव्हिटी इंडियामध्ये पिछा सोडत नाही लोकांचा. वेण्या घालून. हा, इकडे पूर्ण तयारी चालू आहे. इकडे वेणी घालून झालंय.
स्त्री है, कुछ भी कर सकती है भाई। पुरुष का काम नहीं है, पुरुष लोगों का काम ऊपर है, वो चालू है उनका उधर काम। पत्थर फेंकता रहेगा टाइम पास के लिए। अरे भाई इतना सच नहीं बोलना था। इकडे लास्ट 1.5 तासापासून मी लोकांची मदत करतोय। सयाजी संजनी आपलेच मित्र आहेत सगळे बंधू, त्यांची हेल्प करतोय। वेट वेट एक्सपिरियन्स येतोय मला। मेन कॅरेक्टरमध्ये आल्यासारखं वाटतंय। और भाई रेडी? लास्ट 1-1.5 तासापासून हे सगळं करतोय मी, मदत वगैरे करतोय, सयाजी संजनीच्या टीमची मदत करतोय। तर शेवटचा एक पार्टिसिपंट आला आहे, गेल्यावर माझ्यासोबत बाकीचे पण वरती आले। मजा आली। इकडून असं लोकांना जायला मदत करतोय मी। तर आता हडसरच्या टॉपवर पोचलो आहे मी फायनली 2 तासाच्या मेहनतीनंतर। आणि सगळे आता चालले आहेत हडसर एक्सप्लोर करायला। मला पण काढायचं आहे तिकडे। हा चप्पल काढतो मी। आणि इकडे आहे मारुती राया, वीर हनुमाना, बॉस इज ऑलवेज राईट। तर आता सगळं आवरून आम्ही चालले आहेत महादरवाजा साईडला, आणि खाली पण आम्ही तिकडूनच उतरणार आहोत। तर महादरवाजा साईडला तिकडे तोफ वगैरे आणि बऱ्याच अशा गोष्टी आपण बघू तिकडे। धान्य कोठारं ह्या काही गोष्टी असतात किल्ल्यांवर, ते बघू, थोडा किल्ला एक्सप्लोर करू आणि मग खाली जायला प्रस्थान करू। तर ते सगळं तुम्हाला दाखवूच की काय काय बघणार आहे। तर चला, बाकीची पब्लिक पुढे चालले आहे, आम्ही फोटो काढण्याच्या चक्करमध्ये आम्ही तिघं मागे राहिलो आहे। चौघं मागे राहिलो आहे। हां म्हणजे थोडंफार डिस्टन्स, 19-20 का फरक आहे। हां 5 मिनिट इज अ मिथ। 5 मिनिटापासून आम्ही 10 मिनिट चालतोच आहे। 10 मिनिटापासून 5 मिनिटं करत करत चालतोच आहे। आता कधी पोहोचू काय माहिती। म्हणून बोलतात ट्रेकिंगला की 5 मिनिट्स इज अ मिथ, स्कॅम गाईज। इकडे आता महादेवाचं मंदिर आहे, आता हे मंदिर आम्ही एक्सप्लोर करतो। चला तोफांच्या इथे ह्या पाण्यामध्ये उडी मारेल मी तर मला डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल तुम्हाला। आणि या आहेत तोफा, सुंदर तोफा। यांचं रिनोव्हेशन केलंय ना रे?
सुंदर आहेत भैया. बोलतात तिकडे ऊन खूप आहे, ऊन खूप आहे, ऊन खूप आहे. ऊन तर आहे पण हवा पण तेवढीच मस्त हवा लागते. त्यामुळे उन्हाचं काय एवढं ऊन काय एवढं लागत नाही आज. इकडेच सापडले आम्हाला मुद्रा. मुद्राचं प्रतीक ठेवलं आहे. सुंदर असं काम केलं आहे ज्यांनी पण हे केलं आहे त्याने. आता खाली चाललो आहे मी महादरवाजाकडे. इकडूनच आम्ही सगळे आता उतरणार आहेत. आता सगळं माहिती वगैरे झाली आहे सांगून. सगळा किल्ला फिरून झाला आहे, खुंटीची वाट एक्सप्लोर करून झाली, मंदिर एक्सप्लोर करून झालं, धान्य कोठार एक्सप्लोर करून झालं, सगळं ट्रेन झालं आहे, एक्सप्लोर करून झालं आहे. आता आम्ही चाललो आहेत खाली. असेंडिंगला सुरू झालं आहे. पहिले थोडंसं असेंडिंग आहे, नंतर खाली उतरायला सुरुवात होणार आहे. चला पूजा मॅम, आम्ही तुमच्यासोबत आहेत. तुम्हीच गाईड करा आता आम्हाला. मस्त उतरतो आता. हा व्ह्यू बघा. तर मस्तपैकी या रस्त्याने चाललो आहे आम्ही. आरामात. इकडून थोडं अवघड आहे. फॅमिली स्किल आहे भाई, स्किल भाई. ह्या रस्त्याने फुल रॉकी पॅचेस. कमॉन सह्याद्री संजीवनी, आवतो जोश. चिकन. हा पॅच उतरून आम्ही सगळे आलोय. कसं वाटलं? कसं वाटलं हा पॅच उतरून? परत नाही जायचं आहे. परत नाही. जिरली आमची. जिरली. आपको कैसा लगा? बढ़िया. काय नाही, सूर्यवंशी यादव. कसं वाटलं तुला? पूजा मॅम, तुम्हाला कसं वाटलं? भाई काजू भेटलाय आम्हाला. काजू. वा 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 वा. थँक्यू. वा 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 वा. हे पाहिजे का कोणाला? दे 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 मला दे. दुपारचे 1:15 वाजलेत आणि आम्ही किती आय थिंक 12 वाजता आम्ही उतरायला सुरुवात केली. 1 तास लागला जवळजवळ खाली उतरायला. आणि इकडे येऊन आम्हाला कळतं की बस नाही आहे ह्या रोडने. आता कॅमेरामॅन नेवर डाईज. ओ भाई देखेगा. तर उतरलोय खाली सक्सेसफुली. हडसर, खुंटीची वाट हे उतरलेत आम्ही खाली. थोडा ड्रिंक्स ब्रेक घेऊन परत तिकडे सकाळी आम्ही सगळे भेटले, नाश्ता केलेला. परत तिकडे जेवण वगैरे करून थोडा आराम करून मुंबईला निघणार. आणि आता बघू जेवायला काय आहे. वाह, आंबे बघ भाई, आंबे बघ. हे लोणच्याचे आहेत काय? हे लोणच्याचे आहेत वाटते.
आणि हे लोणच्याचे कैरीचेच लोणचं बनतं पण पिकले तर आंबे होतील आणि पिकायला ठेवले तुम्ही. मस्त आहेत पण जाऊ दे, इकडे नाही शिव्या खायच्या. घरी शिव्या खातो ते खूप आहे, बाहेर गावात येऊन शिव्या खाल्लेला बरं नाही. हे आहे जेवायला आहे भाकर ज्वारीची, पोळी आहे, ही फ्लॉवरची भाजी प्लस पिठलं कांदा, वरण भात मिसिंग आहे फक्त. तर मित्रांनो प्लॅनमध्ये थोडासा चेंज आहे. मी पालघरला न जाता इकडे कल्याणला उतरलो आहे आणि चाललो आहे उल्हासनगरला आता इकडे, कारण की आज बाबांचा बड्डे पण आहे आणि पालघरला जाता मला 12-1 होतील. तर मी विचार करतो की भाई खायचे वांदे तर आणि बाबांचा बड्डे पण सेलिब्रेट करता येईल. तर मी आता चाललो आहे उल्हासनगरला, मग तिकडून खाऊन ठेवून उद्या सकाळी घरी. तर हा होता आजचा माझा पूर्ण दिवस, कालपासून आजपर्यंत हे सगळं सर ऑफिस सगळं करून आता आजचा दिवस संपवतो आहे मी इकडेच. आणि आता मी चाललो आहे उल्हासनगरला, मग तिकडून उद्या सकाळी घरी. धन्यवाद, भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये.